गुड मॉर्निंग. सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग हे पहा, माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. खाली आले झाडू मारायला तर बघते तर काय देवा देवा, हो का दारात गाड्या गाड्या नाही, ही गाडी तळ झाले माझ्या दारात. काय करावं काय नाही बरं. हा बघा हे पा कसं झाडावं. ह्या गाडीच्या खाली झाडू तरी जाईल का बघा तुम्ही. माझा दररोजचा मंडळी हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम अजिबात सॉल्व्ह होणारा प्रॉब्लेम नाही बघा. का माहिती आहे का, माझ्या किरायदाराच्या गाड्या येतात हो ह्या सगळ्या. मग आता आपल्याला किरायदार पाहिजे, मग त्याच्या गाड्या कुठं लावणार. हां, त्याच्यासाठी नो पर्याय, चुप रहने का, झाडझुड करणे का. चला तर मग मी अशा प्रकारे कसं झाडते बघा. हो का, वाकू वाकू गाडी खालून ह्या गाडी खालून त्या गाडीकडे, त्या गाडीकडून ह्या गाडीकडे, असं करून करून कंबरड्याचा वास उठून जातो. का करावं का नाही, काय सांगू तुम्हाला माझी परेशानी. कुणाला सुद्धा कळत नाही. काय काम आहे घरी, घरी बसून काय करताव तुम्ही बघताव मंडळी. मला दररोज 1 तास लागतं एवढं झाडायला. आणि लातूर महानगरपालिकेचे एवढे उपकार आहेत की रोड बघा, 2 वर्ष झालं रोड करून, तर डांबर का नगरपालिकेच्या खिशात गेलं, का गुत्तेदाराच्या खिशात गेलं, का करणाऱ्याच्या खिशात गेलं, का आमच्याच खिशात गेलं तीच कळत नाही बघा. जाऊ द्या, का करायचे आपल्याला. अशा प्रकारे रांगोळीला सुरुवात केलेली आहे मस्तपैकी. आज इतकी सुंदर डोक्यात रांगोळी होती ना, अप्रतिम रांगोळी काढली मी. आता मला माझ्यासाठी हे अप्रतिम आहे, तुमच्यासाठी असेल क्षुल्लक नॉर्मल, पण मला अजिबात रांगोळी येत नव्हती. पण मी लाईफमध्ये माझं जसं लग्न झालं तसं मी माझ्या दारामध्ये रांगोळी काढल्याशिवाय कधीही राहत नाही. मला बिगर रांगोळीचं सुनदार मला कधीच आवडत नाही. मला जशी येईल तशी मी माझ्यासाठी, माझ्या घरासाठी मी रांगोळी टाकतच आले. कधी लहान काढत असन, कधी मोठी काढत असन, पण मी रांगोळी मात्र सडा रांगोळी अजिबात त्याला कधीही विसावा नाही आहे माझ्याकडे. आणि मी देणार पण नाही बरं का. माझ्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी सडा रांगोळी करीन. मला अभिमान आहे. लोकाला कमीपणा वाटत असेल, खूप जणाला तर दारसुद्धा नाही हो झाडायला. 40-40, 50-50 लाख, 1-1 कोटी रुपयाचे घरं घेतलेत हो. माझे खूप काही नातेवाईक जवळचे आहेत, त्यांनी 1.5 कोटी, 1-1 कोटीचे घरं घेतलेत. रांगोळी काढायला दार नाही हो. 1 BHK, 2 BHK, फलाने BHK, बिस्ताने BHK. का करायचं आहे सांगा. दार काढलं तर तुम्ही कोण आहो म्हणायची कत्ता. मला नाही आवडत बघा तसलं घर. मला झोपडं असावं, पत्र्याचं शेड असावं, पण आपल्या हक्काचं असावं. दार, सडा, रांगोळी असं मला सुंदर असं आवडतं. आणि आई जगदंबेच्या आशीर्वादानं माझी इच्छा पण पूर्ण केलेली आहे मायमाऊलीनं. खूप सुंदर माझा आशियाना आहे, माझं स्वर्णभुवन आहे ही. खूप आणि खूप मी माझ्या घरावर, संसारावर, लेकरावर, माझ्या पूर्ण परिवारामधल्या माणसावर मी खूप प्रेम करते. माझे खूप प्रेम आहे. आता माझ्या घराला, माझ्या संसाराला एका हडळणीची दृष्ट लागली असो, त्यातनं मी वाचवलेलं आहे माझं घर. आई जगदंबेच्या आशीर्वादानं माझं घर आणखीन खूप छान आणि सुंदर आहे बरं का. पण तुम्हाला माहिती आहे, आता जाऊ द्या, कशाला काय काढायचं, असो मागलं काढून काही अर्थ नसतो. त्रास देणारे, दुःख देणारे, पण आई जगदंबेनं माझ्यासमोर फक्त त्यांना सुखी ठेवावं, बस एवढीच अपेक्षा आहे. बाकी काही नाही. माझ्या हसत्या खेळत्या घराला दृष्ट लावणाऱ्याचे पण घरं सुखी राहावं, बस बाकी काही मागत नाही आई जगदंबेकडे. हे पहा, माझ्या दिवसाची सुरुवात सडा रांगोळीपासून देवापर्यंत आलेली आहे. माझी एडामाय, अंबामाय, माझी शिदाजी, माझी महालक्ष्मी मला बोलती, सांगती, सरस्वती जाऊ दे, टेन्शन घेऊ नको. अगं मी तुझ्या पाठीशी आहे. सबका मालिक एक आहे ना, मग तू कशाला टेन्शन घेती. मी आहे, वेळ येऊ दे, रान पुरणार नाही पळायला, लक्षात ठेव म्हणते माझी माय अंबामाय मला. अशा प्रकारे मी माझ्या आयुष्याचे उर्वरित दिवस मी माझ्या कलेप्रमाणे आणि माझ्या जे काही रुटीन असतं त्याच्यात मी आनंदाने घालवते. आणि तुम्हाला माहिती आहे का मंडळी, माझ्याकडे गेस्ट आलेत. माझ्या बहिणीची मुलगी आलेली आहे, तिचा मुलगा आलेले आहेत.
तर मग आमच्याकडे काय माहिती आहे का, लातूरला आता चालू आहे जत्रा. जत्रेला मग मला असे संस्कार आहेत माझ्या सासरी, की यात्रा असली आपल्या गावची, आपल्या कुलदेवताची असेल, आपल्या ग्रामदेवतेची यात्रा चालू झाली की आपले नातेवाईक बोलवायचे असतात. माझ्या सासूबाई माझ्या आईला, झालं तर माझ्या नंदांना, इतर कोणत्याही पाहुण्यांना बोलवायची बरं का. तर तेच संस्कार आहेत आज पण माझ्यावरती. जरी ते हयात नसले तरी पण त्यांचे संस्कार माझ्यासोबत आहेत. तर लातूरची म्हणजेच माझ्या ग्रामदेवतेची यात्रा चालू आहे. तर मी माझ्या बहिणीवांना, आता माझ्याकडे नंदा वगैरे ते काही राहिले नाहीत, सगळे गेलेत, स्वर्गवासी झालेले आहेत. सासू सासरे गेले, माझ्या नंदा गेल्या. त्याच्यामुळं आता सासरचं बोलवायचं असं कुणी नाही आहे. आहेत लांब लांबचे, नाही येत असं नाहीत, आहेत पण ते काय आता येऊ शकत नाहीत. त्यांनी ज्याची त्यांच्या संसारात मुलींकडे जाण्यात इंटरेस्ट असतो. आपल्याकडे कोण यायले, मग आपल्याकडे कोण येणार? बहिणी, बहिणीचे लेकरं, मावशी, आजी, मामा. तर याच्यापैकी माझ्या 2 बहिणी आलेल्या आहेत यात्रेसाठी. मी त्यांना बोलावून घेतलंय आवर्जून अगत्य. तर बघा कसं असतं ना बहिणीवांचं. तर ती म्हणली की ताई मी चपात्या करते ग, तू ना भाजी आणि पोळ्या तू, भाजी आणि वरण तू कर म्हणली, पोळ्या मी करते. ठीक आहे म्हणलं. हे पा लेकरून नांदून येऊन पण बघा ना कसे असतात नाते, प्रेम माया, ह्याला तर म्हणतात हो. काय न्यायचंय सांगा सोबत. तुम्ही एखाद्याच्या आत्म्याला जर त्रास तकलीफ दिलो, इथंच फेड आहे. ही कलयुग आहे कलयुग बाबू. पैसा बोलता है, पैसा यहाँ पे आदमी नहीं बोलता, आदमी का पैसा बोलता है. तशाच प्रकारे हे पा माझ्या लेकरानं चपात्या करत आहे. किती सुंदर चपात्या केले ना. आधीच म्हणलं बाई ताई तुझ्या स्वयंपाक फार नाजूक असा असतो तसा असतो. अगं कर म्हणलं कसं तरी, तुला जमतंय तसं कर. तसं काय नाही म्हणलं. हे पा लेकराने एवढ्या सुंदर चपात्या केलं ना की विचारताच होईल. मग मी इकडं, तिला भेंडीची भाजी आवडते, आमच्या गुनूला ना भेंडीची भाजी आवडते, म्हणून मग मी आज भेंडी आणली होती. मस्तपैकी भेंडी फ्राय केला. आणि तिला भेंडी कशी आवडती, नुसत्या मिठाची भेंडी आवडते, तिखट नाही, कूट नाही, काय नाही. अशा प्रकारे मस्तपैकी मी भेंडीची भाजी करत आहे. तुम्ही कसं करता मला माहीत नाही. माझी भेंडी कधी चिकट होत नाही. तुम्ही बघा आणि तुम्ही अशा प्रकारे भेंडी करून बघा एकदा. माझी भेंडी अजिबात चिकट झाली नाही. भेंडी काढली, दुसऱ्या कढईमध्ये हे पा लगेच वरणाला फोडणी टाकायला निघाले. आता तुम्ही कसं वरण करता माहीत नाही. माझं मिक्स डाळीचं वरण असतं, कारण आजकाल तुरीच्या डाळीनं सगळ्यांना पित्त, ॲसिडिटी, आमकं तमकं व्हायले. म्हणून मी गेले कमीत कमी 10 ते 15 वर्ष झालं मी सगळ्या डाळी मिक्स करत असते बघा. तुरीची, हरभऱ्याची, मुगाची, मसुरीची, लाकची, राजमाची डाळ, अशा प्रकारे 8-9 डाळी जेवढ्या भेटतात तेवढ्या डाळी मिक्स करते आणि मी त्याचं वरण करते. त्याच्यामुळं माझ्याकडे माझं वरण प्रसिद्ध वरण आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मी वरण प्रसिद्ध असलेल्या गावची आहे बरं का. माहिती आहे का, निलंगा तालुक्यातलं एक वरण, म्हणजे तुमच्या इकडं लातूरला वरण म्हणतात, पण माझ्या माहेरी त्याला डाळ म्हणतात, बोरसुरी डाळ. त्या गावची मी. मग मला लहानपणापासून डाळ खाऊन सवय बरं का. आमच्या इथं लिंगायत समाज जास्त असल्यामुळे वरणाला डाळ म्हणतात. अशा प्रकारे स्वयंपाक जेवण झालं आणि आम्ही निघालो बुई यात्रा. लातूरचे लोक म्हणतात, आमच्या इकडे काय म्हणतात माहिती आहे का, आमच्या गावात जत्रा. आम्ही जत्रेत निघालो बघा. हे पाहे अतिशय खोडकर 2 आमचे पिले, गुणगुण आणि यश, काहीतरी एकमेकाला बोलत होते. बाई हो का ग माई यात्रा, काय सुंदर यात्रा भरली आहे. बापरे मस्त, खूप सुंदर, अतिशय सुंदर, खचाखच यात्रा भरलेली आहे. पण तरी पण मला असं वाटतं की दरवर्षीप्रमाणे यात्रा नाहीये. कारण आता जवळपास 6:30 वाजलेले होते आणि यात्रेत तेवढी गर्दी नव्हती. आम्हाला तिथं अचानक छायाची भेट झाली. छायाचा मुलगा, मैत्रिणीची मुलगी, ही 3 माझे 7 जण. हे पा अक्षय पण भेटला इथे आम्हाला.
छाया बघून माझ्याकडे आली होती. अक्षय काय ते कशात तरी बसायचे तिकीट काढत होता. मग ते तिकडे बसायला गेले. मला फार भीती वाटते. मी ह्या दादाची मज्जा घेतली, फिरकी घेतली. ए दादा, मला याच्यात बसायचं आहे रे म्हणलं. तो दादा म्हणलं नाही ताई, हे लहान लेकरांचं आहे. मी म्हणलं नाही बाबा, काय होतंय रे म्हणलं, मी बसते, तुला पैसे देते म्हणले. आणि हे अजून एक आलेल्या ताई आणि मी त्याला एवढी मजा केलो ना, नाही 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 आम्हाला बसायचं आहे म्हणून हसलो आणि तिथून निघून आलो. आणि तिथून निघून येत येत मी बघितले बघा, हेव का आता काय सांगावं काय नाही तुम्हाला, मी कसं सांगू तीच कळणार हो मला. बाप रे, ह्याला का म्हणायचं माहित आहे का तुम्हाला? हेव का मौत का कुवा, जत्रा राहिली नाही बाबा आता पहिल्याच्या सारखी. हे तिथून आम्ही इकडं आलो. इकडं आल्याच्या नंतर ही धुवा, मुका धुवा इतकं छान होतं, थंडगार. काय एवढंसं बिस्किट दिला दादानं, कशाचं काय. ही जत्रा निसती सगळी लुटायची जत्रा आहे बघा. आमच्या लहानपणी 50 रुपयामध्ये अशी पिशवी गच्च भरून खायचं, खेळणं काय काय यायचं 50 रुपयात. आणि आता ह्या दादानं 50 रुपयात 2 बिस्किटचे तुकडे दिला बघा, अर्धे अर्धे. काय बोलावं काय नाही. मी आमची जीव तेव्हा का मज्जा एवढी मज्जा केलो ना की लहानपण आठवलं बरं का. थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे मला माझं लहानपण आठवलं. असंच आई पप्पासोबत लहानपणी आमच्या निलंग्याला उरूस भरायचा, तिथं आम्ही जायचं आणि खूप मजा करायचं. आणि हो का तिथून इकडं आलो तर का म्हणावं माय, हो का ही हेंडगा तुम्हाला माहिती आहे का? एक म्हण, पैसे पदरचे द्यायचे आणि पायतनाना हाणून घ्यायचं. ह्या का ह्याचं नाव ही आहे बघा. ह्या काही उलतं पालतं उतानी पालतं करलालं कशाचं काय, वरून कोण मुतलं का का केलं की खाली फळ पाणी पडलं, सगळे लोक बघू लागले बघा, काय करा काय नाही. हे आणि आम्ही इकडं बघूच तर हे का ही आमचे खादुडे मेंबर हे का दोन्ही बी कसे खावलालेत बघा चुरून. आम्ही कुठं गेले म्हणला तर ही दोघं हे पैसे घेऊन ही काम केले बघा ह्या दोघांनी. मग यशाला आमच्याकडं मस्तपैकी तिथं अजून कन्नू पण भेटली, छाया कन्नू खूप जण भेटले. एवढी मजा आली ना यात्रेत. पण मला एवढी भीती वाटत होती. आपण हौसनं शान शोकनं जत्रेला जाता आणि हे काही आता ये माझे घर आहेत, हे काही बघा 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 हाय का नाही आबाळात जायचं काम. बघा माय काय करावं काय नाही. आओ अटॅक येईल बघून ह्याच्यात बसल्यावर तर काहीच नाही बघा, डायरेक्ट जायचं काम आहे नदीकडं. हे का बघा ही काय पद्धत, काही निसटलं पडलं मेलं. अहो जिंदगी एवढी स्वस्त कधीपासून झाली कसं कळत नसेल ह्या लोकांना. काय करा माय ह्या लोकावाला असले कसले निर्दयी लोक असतील माय ह्याच्यात बसणारे, तर माणसं तर नसतील रे बाबा. मला तर लय भीती हे बघूनच मला घाम आला. मी म्हणले माय चला तिकडं. हे का असलं एन्जॉय करा वाटतंय मला. जत्रेला जायचं तर हसण्यासाठी, एन्जॉय मस्ती करण्यासाठी. काही जीव मुठीत धरायचं, वरी पाण्यात बसून खाली मुतायचं, हसलं करायला जातात का हो जत्रेत. हे का बघा बरं किती सुंदर लहान लहान लेकरं, नातेवाईक म्हणा, खेड्यापाड्यातून आलेले कोण कोण ओळखीचे भेटणं बोलणं. ती दिले सोडून लोक असल्या मौतक्या कुव्यातच मरणारेत माय. मरू जाऊ द्या माय, मला बांगड्या घ्यायची ता. चला तर मग आपण बांगड्या घेऊ सगळेजण मिळून. आम्ही इथं आलो सगळेच बांगड्या घ्यायला. हे का मग मी आणि छाया ही गळ्यातलं बघत होतो. त्या दादाला किती म्हणलो 100ला 3 दे रे बाबा, दिलाच नाही. 100ला 2 म्हणला. छाया म्हणली जाऊ दे सरस्वती, लहान लेकरांनी कशाला ग म्हणली, म्हणून मग तिथून दिलं सोडून. त्याला खूप विनवलो पण तो ऐकला नाही. जाऊ दे माय म्हणलं निघालो. तसे गळ्यातले छान होते पण काहीच तेवढं असं विशेष नव्हतं. उगे एक 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 मणी होता, बाकी काही नाही. म्हणून तिथून आलो. हे काही तर करू लागतं दादा ही मंचुरियन. कशाचं पीठ होतं, कशाचं तेल होतं, काय नाही बघा. हे का बघा, ह्याला विचारलं
तर हे म्हणला 200 रुपयाला पॉकेट. नग बाबा म्हणलं काय तर केमिकल असेल म्हणून तिथून निघून आलो. छाया म्हणली चल सरू आपण चप्पल बघूया. चप्पल घ्यायला आलो, इथं बघितलं इकडं तिकडं तिकडं इकडं 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 फिरून, पण चप्पल काय आम्हाला आवडना झाले बघा. कारण ती चप्पल मला तर वाटलं, मी छायाला म्हणले छाया चप्पल घेऊला लाव, पण काही खरं नाही बघ. चप्पल यात्रेत ना आपण घरी असं होणे. हां मग तिथून बाहेर आलो, इथं काय तर वेगळंच होतं बाबा. काय होतं की काय नाही की अंगठ्या, आरशे, ब्राईसलेट असलं काय 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 होतं. तिथं बघितलो. छाया म्हणली काय तेवढं काही रिच नाही ग सरस्वती, मला तर काही आवडत नाही म्हणली. अंगठी घालून बघितली, हे असलं मोठं मोठं कधी आपण घालत पण नाही काय पण नाही. पण खूप सुंदर अशी यात्रा भरलेली होती. पण यात्रा काय आहे माहीत नाही, पण यंदा यात्रा कमीच आहे. कारण अशी एवढे गर्दी असती की बापरे, खूपच गर्दी असते. पण यंदा तेवढी गर्दी नव्हती. हे आम्ही इकडं गळ्यातलं कानातलं घेऊन आला तर ज्योत्या आणि यश हो का हे असल्या पुंगळ्या नळ्या नळ्या नळ्या. आमच्या वेळेस ह्याला पापड्या म्हणत होते बघा. ही पापड्या खायला आले, पापड्या खाल्लो, यात्रा संपली. जय हिंद जय भारत. अशा प्रकारे आम्ही आलो घराजवळ आलो. आमचा शिवशंकर भैयाच्या इथं चला म्हणलं आज माझ्याकडनं सगळ्यांना पार्टी. अशा प्रकारे भेळ, पाणीपुरी, कचुरी खाऊन स्वयंपाक करायचा नाही हे गृहीत धरून आम्ही सगळे इथून घरी निघालो. अशा प्रकारे सरस्वतीच्या चॅनल